मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ. आज आपण मैत्रिणींनो 33 गोपद्मापासून शिवपिंडीची रांगोळी बघणार आहोत. अधिक मासासाठी आपण आता वेगवेगळ्या रांगोळी बघतच आहोत. तर त्यामधलीच एक रांगोळी आता आपण सोमवारसाठी म्हणा किंवा इतर वेळी तुमचे जर का उपवास वगैरे असतील तर त्यावेळी देखील तुम्ही ही रांगोळी काढू शकताय. तर या पद्धतीने आपल्याला काय करायचं, शिवपिंडी तयार करून घ्यायची. गोपद्म हे नेहमी आपण देवघरात तुळशीजवळ काढतच असतो. तर त्यामध्येच आपल्याला वेगवेगळे आकार तयार केले तर आपल्याला अजूनच छान वाटेल. म्हणून मी आता इथं काय केलेले आहेत, 5 गोपद्म देऊन घेतलेले आहेत. आणि त्यानंतर आपल्याला वरती देखील 5चीच लाईन एक तयार करून घ्यायची. एकावर एक असेच 5 तयार करून घ्यायचे. अगदी सुरेख रांगोळी असणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ही आपली पारंपरिक आणि शुभ रांगोळी असणार आहे. त्यासाठी तुम्ही नक्की ही रांगोळी ट्राय करायची. तर आता आपल्याला काय करायचं आहे, इथून आपल्याला 2 फक्त देऊन घ्यायचे आहेत. आता या 2च्या 2 लाईन आपल्याला देऊन घ्यायचे आहेत. आता आपल्या 2च्या 2 लाईन झालेल्या आहेत. त्यानंतर परत आपल्याला 4ची लाईन देऊन घ्यायची. ये यूनिफॉर्म क्यों पहना है? सब मैं तुम्हें बाद में बताऊंगी. त्यानंतर आपल्याला अजून 4चीच लाईन देऊन घ्यायची. आपण सेम याच पद्धतीने काय करायचं, किंवा ह्या 2 लाईनच्या मध्ये तुम्ही जर का अंतर सोडणार असाल तरी सुद्धा चांगली दिसेल रांगोळी. आता आपल्याला काय करायचं, इथून असं एक असा आकार तयार करून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला वरची पिंडीचं जे गोपद्म आहेत ते काढताना आपल्याला सोपं जाईल. आणि त्यानंतर आपण काय करायचं आहे, इथून एक गोपद्म काढून घ्यायचं आहे आणि इथून एक काढून घ्यायचं आहे. इथून आपल्याला 3 काढूनच घ्यायचे आहेत आतमध्ये. आता आपले टोटल 32 गोपद्म झालेले आहेत. आणि एक आपण या पद्धतीचं गोपद्म मध्ये काढून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला आणि त्यानंतर इथून आपण बेलपत्र काढून घ्यायचं. आणि त्यानंतर या बाजूला आपल्याला चंद्रकोर देखील तयार करून घ्यायचं. मैंने दुनिया को लाजवाब बनाने की कसम खाई है. ये झूठ है. आप तो बस इतना चाहते हैं कि लोग आपको दुनिया में सबसे ज्यादा काबिल और मान समझे. चुप हो जाओ, अपना मुंह बंद रखो. तशी तुम्हाला कशी वाटली
आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला माझ्या लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर मध्ये आपण काय करायचं, एका गोपद्मामध्ये आपण हळदी कुंकू वाहून घ्यायचं. भी अपने डैड को छोड़कर चले जाओगे तर बघू शकता आपली शिवपिंडी किती छान तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा जब उन्हें मुझसे बड़ी आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.